प्रिय मित्रांनो, सप्रेम जय भीम। आज मी अजय कांडर सर यांच्या युगानुयुगे तूच या दीर्घ कवितेचं वाचन करणार आहे। युगानुयुगे तूच। कवी अजय कांडर। तुला म्हणतात दलितांचा मुक्तिदाता, तुला म्हणतात दलितांचा मुक्तिदाता, तूच जागविलास शोषितांमध्ये आत्मविश्वास, तूच जागविलास शोषितांमध्ये आत्मविश्वास आणि मिळवूनही दिलास प्रत्येकाला जगण्याचा हक्क। पण तुझी वाट एवढी सरळ की, पण तुझी वाट एवढी सरळ की, तुझ्याच वाटेवरून चालल्यावर लक्षात आलं, तुझ्याच वाटेवरून चालल्यावर लक्षात आलं, माणसानेच करावं माणसावर प्रेम, माणसानेच करावं माणसावर प्रेम। तुझा रस्ता एवढा बिनचूक की कुठेही धोक्याची घंटा वाजली नाही, कुठेही धोक्याची घंटा वाजली नाही। तुझा विचार एवढा सोपा की आपल्याबरोबर इतरांनाही घेऊन जाता आलं, आपल्याबरोबर इतरांनाही घेऊन जाता आलं। जग बदललं, जग बदललं, माणसं बदलली। माणसाच्या वृत्ती प्रवृत्तीच्या आवर्तनात माणूस एकटाच जगू लागला। तिथेही मला तूच दिसत गेलास। सर्व अहंकार बाजूला सारून माणसाने माणसासाठीच जगावं हा तुझा विचार रुजत राहिला समूह सोडून जगणाऱ्या माणसांमध्येही, हा तुझा विचार रुजत राहिला समूह सोडून जगणाऱ्या माणसांमध्येही। माणूस एकटा नसतोच, माणूस एकटा नसतोच, तो असतोच समष्टी सोबत। म्हणूनच तू सांगितलंस, म्हणूनच तू सांगितलंस, शिका, शिकूनच मिळवावे लागते सर्व काही, शिकूनच मिळवावे लागे सर्व काही। मी अखेर समूहाला साथ घातली आणि प्रत्येकाच्या धमन्यातील रक्त तपासत गेलो, तर सर्वत्र तुझेच रक्त सापडत गेले मला, तर सर्वत्र तुझेच रक्त सापडत गेले मला। कारण या जगात तुझ्या एकट्याच्याच रक्तात जात, धर्म, देव, पंथ दिसला नाही मला। जातीतून आणि धर्मातून सळसळत राहतं रक्त, जातीतून आणि धर्मातून सळसळत राहतं रक्त। तेव्हा तर रक्ताला गणगोत चिकटून येतं, तेव्हा तर रक्ताला गणगोत चिकटून येतं। अस्मितेचे एवढे अंगार उडत राहतात की, अस्मितेचे एवढे अंगार उडत राहतात की, अशी अस्मिताच जगाची दुश्मन बनते, हेही लक्षात येत नाही आपल्याला, हेही लक्षात येत नाही आपल्याला। अशा अस्मितेपासून तूच मला वाचवलंस,
अशा अस्मितेपासून तूच मला वाचवलंस आणि मी मुक्त झालो एका कोंडलेल्या वर्तुळातून. आणि मी मुक्त झालो एका कोंडलेल्या वर्तुळातून. म्हटलं जातं निर्मळ पाण्यासारखं जगता आलं की सर्व भेदांच्या पलीकडे माणूस म्हणून उभं राहता येतं. निर्मळ पाण्यासारखं जगता आलं की सर्व भेदांच्या पलीकडे माणूस म्हणून उभं राहता येतं. मी ऐकून होतो पाण्याला नसतो रंग. मी ऐकून होतो पाण्याला नसतो रंग, नसते चवही. आणि पाणी पवित्र अपवित्र अशी नसतेच गोष्टही. तरीही पाणी असते आशा निराशा समूह अस्तित्वाच्या सावल्यांचे खेळ. समूह अस्तित्वाच्या सावल्यांचे खेळ. शतकानुशतके पुढे सरकणाऱ्या जीवसृष्टीची प्राणज्योत. जीवसृष्टीची प्राणज्योत. म्हणून तू पाण्याला चवदार बनविलेस. आणि तहानेपेक्षाही पाणी असते जगण्याची अस्मिता. हेही दिलेस दाखवून. हेही दिलेस दाखवून. म्हणूनच मला वाटत गेले ज्यांनी दिला पाण्याला आपल्याच वर्णाचा रंग. ज्यांनी दिला पाण्याला आपल्याच वर्णाचा रंग आणि ज्यांनी पसरवली पाण्यात विषमतेची विषवल्ली, त्यांच्या विरोधात तू उभा होतास. त्यांच्या विरोधात तू उभा होतास. पण तुझ्याच विचारांच्या अनुकरणातून लक्षात आलं तू नव्हतास कुणाच्याच विरोधात. तू नव्हतास कुणाच्याच विरोधात. तू होतास फक्त माणसाच्याच बाजूनं. तू किती नैसर्गिक जगत गेलास. जिथे मिळाले पशु पक्ष्यांनाही पाणी. जिथे मिळाले पशु पक्ष्यांनाही पाणी, पण ते मिळाले नाही माणसाला. या वेदनेची ठणकती नस घेऊन जगत राहिलास. या वेदनेची ठणकती नस घेऊन जगत राहिलास. जन्मोजन्मी जगण्याचा तळ खोदत राहणाऱ्या साऱ्यांनाच. जन्मोजन्मी जगण्याचा तळ खोदत राहणाऱ्या साऱ्यांनाच पाणी मिळावे म्हणूनच तुझा होता जीव तहानलेला. पाणी मिळावे म्हणूनच तुझा होता जीव तहानलेला. फक्त म्हणूनच तुझा नव्हता संघर्ष. फक्त म्हणूनच तुझा नव्हता संघर्ष. जिथे पाण्यासाठी माणसंच माणसामध्ये करतायत उभ्या भेदाच्या भिंती. जिथे पाण्यासाठी माणसंच माणसामध्ये करतायत उभ्या भेदाच्या भिंती, त्या उद्ध्वस्त करण्यासाठी तुझा होता विद्रोह. त्या उद्ध्वस्त करण्यासाठी तुझा होता विद्रोह. तुला पक्क माहीत होतं. तुला पक्क माहीत होतं डोक्यावर भीतीची टांगती तलवार ठेवून घोटभर पाणी पिऊन कळत नाही. घोटभर पाणी पिऊन कळत नाही अर्थ पाण्याचा कुणाला. तुला पक्क माहीत होतं डोक्यावर भीतीची टांगती तलवार ठेवून घोटभर पाणी पिऊन कळत नाही अर्थ पाण्याचा कुणाला. कळत नाही अर्थ पाण्याचा कुणाला. पण एक वर्ण, एक जात यांनाच
तू नाही सांगितलास पाण्याचा अर्थ, यांनाच तू नाही सांगितलास पाण्याचा अर्थ, तर तहानलेल्या साऱ्यांनाच तू तृप्त केलेस, तहानलेल्या साऱ्यांनाच तू तृप्त केलेस. पण तू थांबला नाहीस एवढ्यापर्यंत. तर पाण्यासारखं शुद्ध मन जपण्याचाही दिलास संदेश अवघ्या विश्वाला. शुद्ध मन जपण्याचाही दिलास संदेश अवघ्या विश्वाला. म्हणूनच मला तुझ्याच विचाराची भीती वाटते. म्हणूनच मला तुझ्याच विचाराची भीती वाटते. पाणी म्हणजेच शुद्ध मन, शुद्ध आचार. पाणी म्हणजेच शुद्ध मन, शुद्ध आचार विचारांची प्रतिमा. तुझ्या या विचार अनुकरणातून वाढत जाण्याचा प्रयत्न करतात. तुझ्या या विचार अनुकरणातून वाढत जाण्याचा प्रयत्न करताना मी तुझ्या विचारात अडकण्याऐवजी तुझ्या प्रतिमेत अडकलो जातोय. मला कोण अडकवतोय यात? मला कोण अडकवतोय यात? की मीच तुला नावापुरता वापर करून घेताना की मीच तुला नावापुरता वापर करून घेताना माझ्याच हौसेची तहान भागवून घेतोय. माझ्याच हौसेची तहान भागवून घेतोय. पण या जगात माणूसच नाही, तर जोपर्यंत आहे जीवसृष्टी, तोपर्यंत तहान असणारच आहे. तोपर्यंत तहान असणारच आहे. आणि जोपर्यंत तहान आहे तोपर्यंत या जगात तूही असणारच आहेस. माणसं स्वतःचाच करतात विचार, स्वतःभोवतालीच धरतात फेर. आपल्या पायाखालच्या सीमा पार करताही येत नाही त्यांना. आपल्या पायाखालच्या सीमा पार करता येत नाही त्यांना. म्हणून स्वतःचाच अंधार दूर करण्याचा प्रयत्न करत राहतात आयुष्यभर. म्हणून स्वतःचाच अंधार दूर करण्याचा प्रयत्न करत राहतात आयुष्यभर. पण तू असा कसा वेगळा निघालास? की तूच अंधाराकडून प्रकाशाकडे जाताना तुझ्याबरोबर अंधारात केवळ खितपत पडलेल्यांवरच तू प्रकाश टाकला नाहीस, तर तुझी अपूर्वाई एवढी की या भूमीवरच्या प्रत्येकाच्या हातात दिलास विचारांचा नवा दिवा. माणसाला मिळत नव्हती वागणूक माणसासारखी. नव्हती किंमत दगड माती एवढीही. जिथे फिरत होता गोठ्यातल्या गुरा ढोरांवरही मायेचा हात, तिथेच ती खितपत पडत होती शेणामातीसारखी. मातीने त्यांना आधार द्यावा, तर मातीचा 1 इंचभरही नाही तुकडा त्यांच्या मालकीचा. मातीचा
एक इंचभरही नाही तुकडा त्यांच्या मालकीचा. त्यामुळेच तर मातीची किंमत कळूनही माती होऊन मातीमुळंच होत गेलं त्यांचं जगणं. मातीमुळंच होत गेलं त्यांचं जगणं. आयुष्य नावाची एक सुंदर असते गोष्ट, हेही माहीत नव्हतं. आयुष्य नावाची एक सुंदर असते गोष्ट, हेही माहीत नव्हतं. त्यांना वाटत होतं जन्माला आलो हा अपराधच असेल. जन्माला आलो हा अपराधच असेल. उच्चभ्रू जात समूहाच्या दुनियेत. उच्चभ्रू जात समूहाच्या दुनियेत. म्हणूनच ज्यांनी माणूस पण नाकारून माणसावरच रोखली आपली नजर आणि ज्यांनी नागवलं आयुष्यभर, त्यांना कायमच ती वाटत राहिली केवळ गुलाम. अशा साऱ्यांनाच तू फक्त जगण्याचाच अधिकार नाही दिलास तर, अशा साऱ्यांनाच तू फक्त जगण्याचाच अधिकार नाही दिलास तर तुझे मोठेपण एवढे की तुझे मोठेपण हे की तुझे मोठेपण हे की शेकडो वर्ष ज्यांच्या मनात अन्यायाची धग पेटत राहिली, तिथेही तू तेजाची अशी वात प्रज्वलित केलीस, की त्या ठिकाणी माणुसकीचीच ज्योत पेटत राहिली. या देशातल्या प्रत्येक उपेक्षितांच्या हृदयात तुझी प्रतिमा अशी कोरली गेली की अख्खा देश स्वातंत्र्यासाठी लढत होता. तेव्हा तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढता फक्त तू आणि तूच माणसाच्या स्वातंत्र्यासाठीही लढत राहिलास. तुला फक्त माणूसच महत्त्वाचा वाटत आला. माणसाचं जगणं आपलं वाटलं. तुझे त्यावेळचे ते शब्द किती आज तंतोतंत खरे ठरतायत बघ. ते शब्द किती आज तंतोतंत खरे ठरतायत बघ. तू म्हणाला होतास देशाचे स्वातंत्र्य महत्त्वाचेच आहे, पण माणसाला गुलामगिरीतून मुक्त करणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. देश एकदाच स्वतंत्र होतो आणि त्याचं पाऊल प्रगतीच्या दिशेने पडत जातं. पण माणसाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्याला वर्षानुवर्ष आधी स्वातंत्र्याचंच महत्त्व पटवून द्यावं लागतं. आणि स्वातंत्र्याचा विचार त्याच्या मनात रुजविण्यासाठी तो गुलाम आहे हेही त्याच्या मनावर बिंबवावं लागतं. तुझे हे विचार घेऊन क्रांती होईलच असे माझ्यासारख्या अनेक अनुयायांना वाटले.
अनेक अनुयायांना वाटले. ते वाटणे स्वाभाविकच होते. पण क्रांतीचे सोडूनच देऊ. किमान सर्वच उपेक्षित वर्गात गुलामीची जाणीव झाली असती तरी सारेच एकसंध झाले असते. आणि अन्याय करणाऱ्या प्रवृत्तीच्याच विरोधात एकसंधपणे आवाज उठवला गेला असता. पण तसे न झाल्याने आजही गुलामांचीच संख्या वाढत जात आहे. आणि या वाढत्या संख्येबरोबरच अन्यायाची मालिकाही वाढतेच आहे. तू अशा माणसांचा किती मूलभूत विचार करत होतास. इथला शेवटचा माणूस विचाराने स्वतंत्र झाल्याशिवाय देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याला अर्थ नाही काहीच. असेच वाटत राहिले तुला. जातीची सडकी जखम ज्यांच्या मनात भळभळती ठेवली गेली, त्यांनाच माहीत नव्हतं अस्पृश्यता हेच आपल्या आयुष्यातील जगातलं सर्वात मोठं दुःख आहे. माणसाच्या आयुष्यातील दुःखाची विभागणी करताना जगातील सर्व दुःख ठेवावे अस्पृश्यतेसमोर. तेव्हा तिच्या वेदनेची कळ अशी उठेल की माणसाच्या इतर कोणत्याही दुःखाला शर्मेनेच मान खाली घालून उभं राहावं लागेल. दुःखात माणूस नागवं होताना सगळेच पाहत असतात. किंवा हेही प्रत्येकाच्या आयुष्याच्या वाट्याला येतच की दुःखाला ओलांडल्याशिवाय जाताच येत नाही सुखाच्या पाऊल वाटेवर. अशी पाऊलवाट ज्यांना सापडते ते स्वतःला समजत असतात भाग्यवंत. ते घालत बसतात पाप पुण्याचा हिशोब आणि आपले नशीब थोर असे पुटपुटत राहतात शब्द जीवनभर. पण ज्यांना दुःख नागवं करतं तेही थोर असतात. त्यांना निदान आधार मिळतो सहानुभूतीचा. पण जे समाजाच्या दृष्टीने जन्मताच नागवेपण घेऊन आले आणि समतेची कोणतीही शक्यता नसताना ज्यांना आयुष्यभर नागवं राहावं लागलं, अशांच्या दुःखावर तू फुंकरच घातली नाहीस, तर आत्मसन्मान हीच दुःखापेक्षाही मोठी असते गोष्ट. हेही तू पटवून दिलेस तळातल्या
प्रत्येकाला. कारण आयुष्य नागवं झालं तरी त्यामुळेच भरजरी वस्त्र नेसल्यापेक्षाही डौलदारपणे उभं राहता येतं भर बाजारात. तू याचाच जागविलास शोषितांच्या मनात स्वाभिमान. तू याचाच जागविलास शोषितांच्या मनात स्वाभिमान. मी जेव्हा हे जाणत गेलो तेव्हा माझ्या लक्षात आले, जगातल्या कोणत्याही लढ्यापेक्षा व्यक्ती स्वातंत्र्याचाच लढा मोठा असतो. व्यक्ती स्वातंत्र्याचाच लढा मोठा असतो. तो कळण्यासाठीही ठेवावी लागते संघर्षाची तयारी. आणि आयुष्यात कुठल्याच गोष्टीची हार न मानण्याची बनवावी लागते मानसिकता. तुझ्यामुळेच मला उमगले स्वातंत्र्याचे मोल आणि त्यासाठी करावा लागणारा संघर्ष, स्वातंत्र्याची बांधिलकी, ते मिळविण्यासाठी अंगात भिनवावी लागणारी निर्णय क्षमता. जगातले अन्य कोणतेही स्वातंत्र्य समूहातून मिळवता येते. व्यक्तीचं स्वातंत्र्य ज्याला त्याला स्वतःला मिळवावं लागतं. म्हणूनच माझ्या मायभूमीच्या स्वातंत्र्य लढ्यात तू दिलेले योगदान आणि त्यानंतर इथल्या प्रत्येकालाच तू दिलेले घटनात्मक स्वातंत्र्य याचे मोल मोठे असूनही ते माझ्याही आयुष्यात अनमोल असताना मला ते आता शब्दातही बांधता येत नाही. पण तूच म्हणत होतास, स्वातंत्र्य कळण्यासाठी आधी विचारांची प्रगल्भता यावी लागते. प्रगल्भतेसाठी अज्ञानातूनही मुक्त व्हावं लागतं आणि ज्ञानाच्या भुकेसाठी आधी ग्रंथही वाचावे लागतात. पण आम्हाला तू स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतरची आमची मानसिकता बघ. आम्ही ग्रंथ आमच्या प्रतिष्ठेसाठी शोपीस सारखे कपाटात ठेवून दिले. पुस्तकातल्या अक्षरांवर नजर फिरविण्याचे धाडसही आम्ही दाखवत नाही. आम्हाला नक्की माहीत आहे तुझे ग्रंथ विचार आम्हाला पेलवणार नाहीत. आमचा कणाच तेवढा मजबूत नाही. तुझ्या ग्रंथलेखनाची संख्या बघूनच आम्ही आधीच वाकलो आहोत. कधीपासून निरीक्षण करत बसलोय तुझ्या ग्रंथाचे. पण पुस्तके न वाचता बंद कपाटात ठेवण्यासाठीच खरेदी केली तर ती कधीही घाण होत नाहीत. त्यांना वाळवीच लागण्याची शक्यता असते. अशा वेळी पुस्तके न वाचल्याने जेव्हा त्यांना लागते वाळवी, तेव्हा नक्की समजावं आपल्या आयुष्यालाच वाळवीचा फेर धरला जातोय. मेंदूला बधिरता न येताही मेंदूच नसल्याची जाणीवही होत नाहीये. एवढे भ्रमिष्ट होत जातो. पुस्तकांचा लळा लागो ज्ञानाची आस, असे म्हणत पुस्तकांसाठी भ्रमण होत राहील आणि अखंड वाचनातून विचारवेध चालू राहील.
आणि अखंड वाचनातून विचारवेध चालू राहील, तेव्हाच तर तुझा ग्रंथ विचार अंगात भिनत जाईल, अंगात भिनत जाईल. मात्र आम्ही तर प्रस्तावनेची पाने वाचतच मिरवत राहिलो विचारवंत म्हणून. आणि बंद कपाटात पुस्तके ठेवून प्रतिष्ठा कमवताही येते अक्षरांच्या दुनियेत, हेही अनुभवातूनच शिकलो. तरीही जगण्याच्या भुके एवढीच लिखित शब्दातून व्यक्त होण्याची आस लागते तुम्हाला. तरीही जगण्याच्या भुके एवढीच लिखित शब्दातून व्यक्त होण्याची आस लागते तुम्हाला. तेव्हा कपाटातून एक एक पुस्तक बाहेर पडून तूच पुस्तकात बंद होऊन जाता, तेव्हा पुस्तके तुझी सोबतच करत नाही, तर आयुष्य नावाची गोष्ट उलगडून दाखवताना तुझा इतिहास, भूगोल आणि भविष्यकाळही तपासायला लावतात. हेही तूच शिकवलेस आम्हाला. मला देव नाकारण्याची तूच दिलीस समज. आणि तुझी प्रखर बुद्धिमत्ता समजून घेताना नशीब नाकारायचेच असते, नशीब मानून काहीही मिळत नाही, हेही तूच समजावलंस. माणसं अधिकारासाठी भांडत राहतात. त्यांना कोणती लौकिक गोष्ट मिळवायची असते, हेही नाही कळत. त्यांच्या आयुष्याच्या अंतापर्यंत स्वार्थाची अभिलाषा जपत ती व्यक्ती केंद्रित होतात. जमलं तर आवही आणतात सार्वत्रिक होण्याचा. कर्तृत्वानेच मिळतो अधिकार, हेही तुझ्याच कर्तृत्वाने कळले. नुसतं भावनांच्या आहारी न जाता जपायची असते इतरांसाठी सद्भावना. आपलं असं काहीच नसतं. आपण असतोच सार्वजनिक. ही भावनाही तू रुजविलीस मनात. मग लक्षात आलं आधी आपल्यातील परावलंबी मानसिकता दूर लोटायला हवी. मग श्रद्धेपेक्षा निष्ठेने कर्तव्य भावनेनेच आपण बनत जातो इतरांचेही पोशिंदे. हे कळत गेलं म्हणूनच तुला दैवत्व कधी बहाल करावेसे वाटले नाही. की तू ज्या प्रतिमेला बुद्ध संबोधलास, त्या विठ्ठलाचे रूपही तुझ्यात शोधावेसे वाटले नाही. तू फक्त माणूस वाटलास.
तू फक्त माणूस वाटलास, माणसांसाठी झटणारा. तू फक्त माणूस वाटलास, माणसांसाठी झटणारा. म्हणूनच तू झालास माझ्यासाठी. म्हणूनच तू झालास माझ्यासाठी. युगानुयुगांचा नायक, युगानुयुगांचा नायक, युगानुयुगांचा नायक. धन्यवाद. जय भीम.